आई कुठे काय करते? सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी कर्तव्यदक्ष गृहिणी कधी कळली का हो कुणाला? कधी तिच्या मनाची खुली समजून घेतली का हो आजवर कुणी? बहुतेकांनी नाहीच. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ही माऊली काय आणि किती करते हे आज मी तुम्हाला सांगते. सर्वांच्या अगोदर उठून दरवाजा उघडणारी आणि कुणाला काही हवे का विचारून दाराला कडी आणि लाईट बंद करणारी, सर्वात शेवटी झोपणारी घरातील तीच ती एकमेव व्यक्ती ती असते. तुमच्या ताटात रोज जे अन्न येते ते दिसायला खूप सहज आणि क्षुल्लक गोष्ट वाटत असली तरी तिला त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते. भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे असते. ताटातली पोळी भाकरीचंही तसंच. हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेच, शिवाय वेळेचे नियोजनही असते. कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्याअगोदर तिच्या हातातून निरखून पारखून देण्याची काम ती अविरतपणे सजग भान ठेवून तिला करावे लागते. पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूममध्ये साबण, टॉवेल, टूथपेस्ट, टूथब्रश ते अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांपासून ते मोजे, हातरुमालपर्यंत सज्ज ठेवावे लागते. नियमितपणे हे करणं एवढं सोपं नसते हो. त्यामागे तिचे कष्ट, धावपळ आणि सक्षम कर्तव्यदक्षता असते. कुटुंबातली कुणाचं आजारपण असो की सण समारंभ, जास्तीचा त्रास झेलत असते. हे सर्व करताना तुम्ही फक्त ऑर्डर सोडता, पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते, कुरकुर न करता. थोडक्यात काय, घर ते संपूर्ण कुटुंब अपडेट ठेवणारी ती असते. निरपेक्ष भावनेतून बरचसं करत राहते. अपेक्षा एकच, कुटुंब सदा आनंदी, समाधानी, निरोगी, आरोग्यपूर्ण राहावे. घर हसत खेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी हसत मुखाने सर्वांचं सगळं तिला करण्यातच आनंद मिळतो. पण तुम्ही काय करता तिच्यासाठी? तुम्ही ऑफिसमधून आल्यावर पाण्याचा पेला आणि चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काळजीने विचारते, दमलात का हो? खूप काम होतं का आज? खायला काही देऊ? नको, काहीच नको. अहो, डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ? नको. काही सांगितलं ना तरी तुझं चालूच. शांतता म्हणून नाही घरात. आलं की झालं तुझं सुरू. बाहेर काय कमी टेन्शन्स असतात? तुला काय कळणार म्हणा. तू घरीच असतेस. मरमर करावी लागते दिवसभर व बॉसची बोलणी. सोड, तुला सांगून काय उपयोग म्हणा. आराम करू दे. तुला काय कामं असतात? मुलं आणि मी बाहेर गेलो की निवांत झोपा काढायच्या, नाहीतर टी व्ही लावून लोळत पडायचं. अहो अहो असं नाही हो. काही काळजी वाटली म्हणून विचारते ना. बरं, आराम करा तुम्ही. मनातलं बोलणं मनातच दडपून त्याची अस्ताव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जागेवर ठेवून कामाला लागते. खरं तर ती दिवसभर घरात एकटीच असते. हो, नवऱ्याने मुलाने तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावं, तिच्या दिवसभरात ते मनापासून विचारावं, आज डब्यात खूप भाजी छान होती बरं का गं. अरे वा, आज तू डबे घासले काय, अगदी चमचम करतायत. काय छान ठेवतेस गं तू आपलं घर. तू जेवलीस ना पण वेळेवर, का कामच करत राहिली? तब्येतीची काळजी घेत जा बाई. तू आजारी पडलीस तर अख्खे घर आजारी असल्यागत वाटते. एवढेच पुरेसे आहे हो तिच्यासाठी. थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात व तिचे कान आणि मनसुद्धा. परंतु बऱ्याचशा पुरुषांना हे जमतच नाही. म्हणण्यापेक्षा कळू नये म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करतात. त्यांचा एक पारंपरिक गैरसमज असतो, बायकोचं कौतुक केलं की डोक्यावर बसते. चूक आहे ते. बायकोचं कौतुक व्हायलाच हवं, कारण ती आहे म्हणून तुम्ही मानाने मिरवता. ती आहे म्हणून घर आहे, आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता, हे ध्यानात घ्या. नवरा बायको संसार रथाचे दोन चाकं असतात असे म्हणतात. खरं आहे हे, कारण नवरा कमवून आणतो आणि बायका कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित व नियोजनपूर्वक वापर करते, तेव्हा संसार फुलत जातो. पैसा कमावून एक वेळ सोपं, पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड, ते ती कुशलतेने करते. खरंच समांतर चालण्यासाठी दोन्ही चाकांची तेवढीच मेहनत असते. म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो. ती आहे घरात म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता. ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात. ती आहे घरात म्हणून कुटुंब आहे. ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता. ती आहे म्हणून अर्थकारण आहे. ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात. ती थांबली तर कुटुंबच नाही तर अवघा देश ठप्प होईल. पर्यायाने सारंच अवघड होईल.
ती आहे घरात म्हणून घर आहे. ती घरात आहे म्हणून घराला घरपण आणि तुम्हाला माणूस पण आहे. ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळेत होतं आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होतं. तिची क्षमता आणि सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या. ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या. थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारं सार्थ आहे, अन्यथा सारेच व्यर्थ आहे. जेव्हा संपूर्ण देशात कर्फ्यू लागू होता तेव्हा काही तासही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोर झालात. बरं तुम्हाला घरात काहीही कामही नाही, फक्त दिवसभर मोबाईल घेऊन चॅटिंग, जोक्स, पोस्ट शेअर करायच्या. मित्रमैत्रिणींना फोन करून उगाच निरर्थक गोष्टींची तासनतास चर्चा करत बसतात. मधून कंटाळा आला की टीव्ही नाहीतर हेडफोन लावून गाणी तरी ऐकत बसतात. शिवाय वरून सगळं खाणंपिणं आयतं मिळते हातात. काम तर अजिबात नाही. दिवसभर ऑनलाईन, दारी नाही तर घरी बसून व्यवस्था आहेच की. मोबाईल कंपन्यांची तरी सारखं करमेना, अगदी जेलमध्ये टाकल्यासारखी अवस्था वाटते तुम्हाला. सध्याच्या परिस्थितीत तिचं तुमच्यापेक्षा जास्त सजग होऊन सक्षमपणे संकटांचा सामना समंजसपणे आणि निर्धाराने करत आहे. घरातील चीजवस्तू त्या किराणा असो, भाजीपाला असो, पाणी असो की वीज, सर्व गोष्टींचा वापर सतर्कता ठेवून काटकसरीने करून तुमच्यापुढे 2 वेळेस वेळेवर जेवणाचे ताट ठेवते आहे. वारंवार पसारा घालून उगाचच फेऱ्या मारणारे तुम्ही तिची काम वाढवता आहात. मदत तर सोडाच, पण स्वतःच्या चीजवस्तूसुद्धा जागेवर ठेवून सहकार्य करत नाही. तरी तुमच्या जीवाची घालमेल चालूच. अरे राहा शांत, निवांत घरातच. रमा की तिच्या सानिध्यात. बघा तर एकदा एकाग्र होऊन ती किती आणि कशी करायला घराला घरपण देते ते. अनुभवा आणि हो जे आजवर मनातलं बोलायचं राहिलं ते मनमोकळेपणाने बोला की. कधी नव्हे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा. तिच्या कष्टाचं सार्थक होईल हो. तुमच्या सहवासाने मनातून आलेल्या कृतज्ञतेच्या बोलण्यातून बघा दिवस कसे छान होऊन जातील. नवरा बायको नात्याची बॉन्डिंग घट्ट असतेच, ती अजून कणखर होईल. आता तुम्हीच सांगा, दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर एकट्याने घरात? आणि काय काय काम करत असतात जाणून घ्या. वेळ मिळालाच आहे तर तपासून बघा स्वतःला आणि समजून घ्या तिच्या व्यथा आणि विवंचना. बघा जमतंय का?